हॅलो अँड वेलकम मोठी बफ्स. वेलकम बॅक टू CSR मूव्हीज. मित्रांनो, मागील 2 दिवसात हिंदी चित्रपटांचे खूप ट्रेलर्स आणि टीजर्स रिलीज झाले आहेत. मराठीचा कुठला असा एंगेजिंग किंवा एक्साइटिंग ट्रेलर रिलीज झाला नव्हता. बट रिसेंटली 2 दिवसापूर्वी जिलबी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे युट्यूबवर. या चित्रपटाचा टीजर 2 आठवड्यापूर्वीच रिलीज झाला होता, बट मी तो बघितला नाही. या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी, सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असणार आहे. तर चला बघूयात जिलबी या चित्रपटाचा ट्रेलर. लेट्स रिॲक्ट ऑन इट. ओके, सो लेट्स वॉच इट. 1 2 हाय प्रोफाईल केस देतोय. सुभेदार फॅमिलीचं नाव ऐकलंस? ज्यांचे मल्टिपल बिझनेसेस आहेत ते. त्यांच्या जावयाचा खून झालाय. इन्व्हेस्टिगेट करायचंय आणि अर्जंट रिझल्ट पाहिजे. मला ना असं गोल गोल फिरवता येत नाही. मैं सीधा पॉइंट पे आता हूं. तुला काय म्हणायचंय? मर्डर मी केलाय, डायरेक्ट ट्रान्सफर होईल. वरिष्ठ अधिकारी ऍक्शन घेण्यापूर्वी जे काही करशील ते सरळ मार्गाने करायचंय. म्हणजे बाप आहे मी, इथे पण आणि डिपार्टमेंटमध्ये पण. आशुतोषचा मर्डर आणि पाटलांचं किडनॅपिंग, याच्यात कनेक्शन काय आहे? कसाही असला तरी तो माझा नवरा होता. पुरावे इग्नोर करताय मॅडम. ह्या अशा पेपर्सच्या धमक्या मला देऊ नका. असे 100 पेपर्स तयार करू शकते मी. नाही, सर्वात शेवटी गौरव आला. दोघे सेम टू सेम बोलतात रे. हो साहेब, वाक्यपाठ केल्यासारखे. करमरकार, ॲग्रेशन जपून ठेव रे, नंतर तुझ्याच कामी आहे. पण तिला कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे पाटील अंकल. आम्हाला मान्य आहे की ही डिपार्टमेंटची चूक आहे. आतल्यात खूप लूट माजली बाप लेकानी. उद्या सकाळपर्यंत कन्सर्न माणसाचं रेजिग्नेशन असेल तुझ्याकडे. जोपर्यंत त्यांच्या चारित्र्यावर लागलेले डाग पुसत नाही, मला शांत झोप लागणार नाही. आणि मला शांत झोप पाहिजे. तुझा बाप तर गेला, तुला फक्त मीडिया समोर हिरो बनून राहता येतं. पण तसं नाहीये. खरं तर तू विलन आहेस. कारण माहितीये, मेरे को विजय को मार के अपने भाई को आजाद करने का है बस. पुढच्या 24 तासात आरडीने सरेंडर केलं तर ठीक, नाही तो कमाल कमाल. 17 जानेवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात. ओके, राईट. इंटरेस्टिंग वाटतोय मूवी. म्हणजे सस्पेन्स थ्रिलर जॉनरा किंवा मर्डर मिस्ट्री असे मूव्हीज, आणि ते पण सिरियस, नॉट अ कॉमेडी मूवी. सिरियस मर्डर मिस्ट्री किंवा सस्पेन्स थ्रिलर मूव्हीज मराठीमध्ये जास्त येत नाहीत. आणि स्वप्नील जोशी पण त्याच्या बॉय नेक्स्ट डोअर इतकं वय होऊनही त्या रोलमधून त्याला तसेच रोल मिळत होते. त्याची पण काही चुकी नाही म्हणा. तर त्या बॉय नेक्स्ट डोअर या त्याच्या कॅरेक्टरमधून तो बाहेर पडायचा प्रयत्न या चित्रपटातून करताना दिसतोय. आणि त्याला जमलंय बहुतेक. मला तरी असं वाटतं की त्याला हे काम जमलंय. ही हॅज पुल्ड ऑफ दिस कॅरेक्टर क्वाईट वेल. आणि त्यासोबत सुबोध भावे या प्रसाद ओक आहेत या चित्रपटात. मी ट्रेलर सुरू होण्यापूर्वी सुबोध भावे म्हणालो असेल, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, बट प्रसाद ओक आहेत. काही असे कलाकार आहेत ना मित्रांनो, ज्यांना बघून मराठी चित्रपट पाहावा वाटतो. तर प्रसाद ओक त्यापैकी नक्कीच एक आहेत. सुबोध भावे पण आहेत. तर या चित्रपटात ते एक निगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये दिसत आहेत. आणि स्वप्नील जोशी पण त्याचं काही प्रॉपर पॉझिटिव्ह किंवा हिरो टाईप कॅरेक्टर दिसत नाहीये. ग्रेट कॅरेक्टर दिसतंय स्वप्नील जोशी यांचं पण. तर बघायला मजा येईल. दोघांची रसिकेच, दोघांची शाब्दिक वार, दोघांचे मजा येईल. सो या, आय एम एक्साइटेड अबाउट दिस मूवी. तर अँगल कुणाचं तरी एक मोठी फॅमिली आहे, सुभेदार फॅमिली, अल्ट्रा रिच फॅमिली. त्यांच्या जावयाचा खून होतो, तर त्या खुनाचा शोध लावायचा आहे. आणि या सगळ्यामध्ये स्वप्नील जोशी आणि त्यांचे वडील हे दोघेही पोलीस डिपार्टमेंटमध्येच कामाला आहेत. स्वप्नील जोशींचे वडील हे त्यांचे सिनियर आहेत. आणि असं काहीतरी होतंय, मे बी त्यांना अडकवलं जातं. स्वप्नील जोशीमुळेच मे बी असं काहीतरी असेल त्यात ट्विस्ट. आणि त्यांना त्यांच्या पोस्टवरून रिझाईन करावं लागतं. आणि नंतर मग स्वप्नील जोशीला या सगळ्या प्रकरणाचा लवकरात लवकर खुलासा शोध लावावा लागतो, जेणेकरून त्याच्या वडिलांना त्यांची इज्जत, त्यांची पोस्ट पोझिशन परत मिळेल. असं काहीतरी कथानक दिसतंय या चित्रपटाचं, पण इंटरेस्टिंग आहे. सो या आय एम एक्साइटेड. लेट्स सी
ऑन 17th ऑफ जानेवारी. 17 जानेवारीला बरेचसे मूवी येणार आहेत मित्रांनो. मी इमर्जन्सीचा पण ट्रेलर रिव्ह्यू केला आहे, आझाद या चित्रपटाचाही ट्रेलर रिॲक्शन केला आहे आणि हे दोन्ही चित्रपट 17 जानेवारीलाच येणार आहेत. मराठी या चित्रपटाव्यतिरिक्त अजून कोणता चित्रपट येतोय का अजून मी माहिती नाही, बघितलं नाहीये. बट हे 2 चित्रपट थिएटरमध्ये असणार आहेत फॉर कॉम्पिटिशन. बट आय एम पॉझिटिव्ह अबाउट दिस मूवी. लेट्स वॉच दिस मूवी इन थिएटर गाईज. लेट्स शो सम लव्ह टू मराठी मूवी. जर चांगला असेल तर नक्की बघा, चांगला नसेल तर यू कॅन सेव्ह युअर मनी. इट्स युअर चॉईस डेफिनेटली. बट चांगला असेल तर यू मस्ट वॉच दिस मूवी इन थिएटर गाईज. लेट्स सी व्हॉट हॅपन्स इन थिएटर्स ऑन 17th ऑफ जानेवारी. सो गाईज हा होता झिलबी या चित्रपटाचा ट्रेलर रिॲक्शन. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. कोणता ट्रेलर रिव्ह्यू आला तर मराठी चित्रपटाचा बघू. फर्स्ट क्लास दाभाडेचा ट्रेलर मे बी येईलच, तर त्याचं ट्रेलर रिॲक्शन आपण करूच. पण तोपर्यंत थांबूयात आणि लेट्स गेट बॅक when this movie releases on 17th of January for review. तोपर्यंत टाटा, बाय बाय, अलविदा.